अजित पवार यांच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील एक बडा नेता नाराज असल्याचे आता समोर येत आहे। तो नेता म्हणजेच छगन भुजबळ। छगन भुजबळ हे सध्या अजित पवार यांच्या गटावर नाराज असल्याचे बोलले जात आहे। कारण छगन भुजबळ यांना कुठला निर्णय घ्यायचा असल्यास विचारात घेतले जात नसल्याचे देखील बोलले जात असल्यामुळेच ते सध्या नाराज असल्याचे समोर येत आहे। अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याच्या नंतर राज्यसभेवरील रिक्त पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली। ह्या पोटनिवडणुकीमध्ये बारामतीच्या सुनित्रा पवार यांच्या नावाची चर्चा होती आणि त्या बिनविरोध निवडून देखील आलेल्या आहेत। परंतु राज्यसभेवर अजित पवार गटाकडून छगन भुजबळसह अन्य नेत्यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात होते, परंतु त्यांना डावलून सुनित्रा पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी देऊन त्यांना बिनविरोध निवडून आणण्यात आलेले आहे। त्यामुळे छगन भुजबळ हे सध्या नाराज असल्याचे बोलले जात आहे। 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पार पडला। त्यावेळेस देखील छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की ज्या पद्धतीने शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत तेवढेच अजित पवार गटाचे देखील आमदार आहेत। लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या व अजित पवार गटाला कमी जागा मिळाल्या आहे, परंतु येत्या विधानसभेमध्ये जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तितक्याच जागा आम्हाला देखील मिळवणे अपेक्षित आहे असं देखील बोलले आहे। ह्याचबरोबर 2024च्या लोकसभेसाठी नाशिकमधून छगन भुजबळ हे इच्छुक होते, परंतु शिंदे गटाने नाशिकची जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे छगन भुजबळ यांना नाशिक येथील लोकसभेतून माघारी घ्यावी लागली। त्यामुळे पक्षाकडून विश्वासात न घेणं ह्याचबरोबर वेळोवेळी डावलणं ह्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्यामुळे ते सध्या शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा देखील जोर धरीत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।